आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते अंधेरीतून। अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात ग्राहक बँकेच्या गेटवर उभे आहेत। तर आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले। तर बँकेच्या बहुतांश व्यवहारावर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे। अंधेरीतल्या विजयनगर ब्रांच समोर लोकांची झुंबड पाहायला मिळते। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे। बँकेतील अनियमिततेवरून काल आरबीआयने ऑर्डर काढत बहुतांश व्यवहारावर निर्बंध आणले आहेत। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर आरबीआयचे निर्बंध। बँकेच्या बहुतांश व्यवहारावर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये आता गोंधळाचं वातावरण। बँक ऑफिस ब्रांच वाला नाहीये आणि इधर ही ऑफिस में बैठा होता है जो हेड होता है बैंक अगर उसके हाथ में कुछ होता तो वो भी कर देता। अभी हम लोग उसके हाथ में लोग छुट्टी पे लेकिन हम लोग हमारे अकाउंट में जो पैसा उसका क्या आम्हाला फक्त एवढी शाश्वती द्या की पैसे कधी भेटणार आणि बँक कधी चालू होणार एवढी फक्त आम्हाला म्हणजे सांगा कधी होणार ती। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। आरबीआयने निर्बंध घातले त्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी आणि खूप ग्राहक गोंधळाचं वातावरण आहे ग्राहकांमध्ये। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, सध्या मी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची अंधेरी येथील ब्रांच आहे त्या ब्रांचच्या बाहेर आणि एकत्र पाहू शकता आरबीआयनं काही निर्बंध घातल्यानंतर संपूर्ण कुठेतरी गोंधळ जो आहे तो बँकेच्या सर्व ग्राहकांमध्ये उडालेला आहे। एकंदर बँकेतील जेवढी खाते धारक आहेत ते सर्व इथं मंडळी आपल्याला इथं जमा होताना पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिकांची झुंबड इथं उडालेली आहे आणि कुठेतरी आपले पैसे सुरक्षित आहेत का, आपले पैसे विड्रॉ करण्यासाठी, आपले पैसे पुन्हा काढण्यासाठी इथं मोठी आपल्याला गर्दी इथं जमा झालेली पाहायला मिळत आहे। आणि एकंदर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरलेली आहे। कुठेतरी आर्थिक नुकसान होऊ नये अशी एकंदर काळजी घेताना आपल्याला अनेक नागरिक, अनेक बँकेचे खातेधारक आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदर कुठेतरी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला उसळलेली पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांची, काही बँकेचे खातेधारक आहेत त्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। आणि दादा, काय सांगाल तुमचे पैसे आता अडकलेत का, काय सांगाल? हो, पैसे अडकले आमचे, पण आम्हाला काय इन्फॉर्म पण केले नाही, पैशाचा नाही मेसेज केला आम्हाला। तुम्हाला आधी काही बँकेने कळवलं होतं का? नाही काहीच कळवलं नाही। तुमची तरी किती रक्कम यामध्ये अडकलेली आहे? माझी नॉर्मल आहे रक्कम आहे। तरी कधीपर्यंत मिळतील असं काही तुम्हाला आता सूचना? ते बोलतो 3 महिन्यानंतर बोलणार देणार करून, पण आम्हाला काही खात्री नाही त्याची देणार की नाही ते। हो, खात्री तर पाहिजे आम्हाला देणार की नाही ते पैसे। ही महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत। ताई काय सांगाल, तुमचे पैसे यामध्ये अडकलेत का? माझं नाहीये। बरं आणि एकंदर मोठी जी झुंबड आहे ती आपल्याला नागरिकांची उडालेली पाहायला मिळते आणि मोठी गर्दी इथं आहे आणि प्रत्येक जणांची हीच समस्या आहे की पैसे आपल्याला परत मिळतील की नाही। आणि या संदर्भात प्रत्येक जण हा साशंक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे। सध्या तरी बँकेचं शटर जे आहे ते आपल्याला डाऊन असलेलं पाहायला मिळत आहे। आणि भूषण, या ठिकाणी खातेदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। कोणतीही पूर्वकल्पना ग्राहकांना देण्यात आलेली नव्हती, खातेदारांना माफ करा देण्यात आलेली नव्हती असं खातेदारांचं म्हणणं आहे। थेट त्यांच्याशी संवाद साधा, काय म्हणणं आहे त्यांचं या ठिकाणी, कारण अतिशय चिंतेत सगळे खातेदार दिसत आहेत। महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, प्रश्न आहे पै जमवलेल्या त्या पुंजीचा।
नक्कीच लागवी. एकंदर पाहिलं तर कुठेतरी खातेधारक जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. प्रत्येक खातेधारकाच्या सध्या चेहऱ्यावरती आपल्याला टेन्शन पाहायला मिळत आहे. आता काय सांगाल, तुमचा किती पैसा इथे अडकलेला आहे? ऍटलीस्ट 30,000 आहे. सॅलरी अकाउंट इकडे आहे माझं पूर्ण. आणि आतापासून मी 25-30 इयर्स झाले इकडे माझं अकाउंट आहे इथे. आणि सकाळी मेसेज आलाय की बँक क्लोज झाली करून. आधी बँकचा स्टाफ पण नाही, जो पण आला तो बँक ऑफिस मधला आहे ना, बँकचा मॅनेजर नाही. तो लोक बोलतात बँक मॅनेजर सुट्टीवरती गेलेत करून. आणि सेकंड थिंग कॉर्पोरेट कोण करतच नाहीये. म्हणजे पोलीसवाले फक्त बोलतात आम्हाला तुम्हाला भेटले 3 महिन्याचे भेटले करून. आता पुढे काय माहितच नाहीये. मला काही पूर्वकल्पना दिली होती का बँकेने या संदर्भामध्ये? सकाळी मेसेज आलाय आम्हाला की बँक क्लोज झाली. असं मी तर ऑन ड्युटी आहे, ड्युटीवर सुट्टी घेऊन इथे आलोय मी. असं आहे. ऍटलीस्ट त्यांना मी पैसे कधीपर्यंत मिळतील असं काही सूचना आता मिळतात का? आता बँकेकडे मिळतात का? नाही पैसे भेटेल. तुमची बँक आरबीआयच्या अंडरमध्ये आहे, तो तुम्हाला पैसे भेटेल करून. असं आहे. पण आता पुढे काय करणार, माझं सॅलरी अकाउंट इथे आतमध्ये पूर्ण आहे. असं आहे. पुन्हा त्याचे रोलिंग होतं माझं. असं आहे. ते टेन्शन आहे बाई काय नाही. आणि माझं नाही, माझं मंडळाचं अकाउंट पण आहे, माझ्या एरियामधले बहुतेक जणांचं अकाउंट आहे. कारण एकच बँक जुनी बँक होती, याच्यानंतर महाराष्ट्र बँक आली. असं आहे. मग जेवढे पण आहे सर्व एरियामधलेच आमचे जवळचेच आहेत. असं आहे. हां, बँकेने काही नियमावली जी आहे ती पाहिली नाही असं आरबीआयचं म्हणणं आहे. त्यामध्ये तुम्हाला काही वाटतंय का? म्हणजे एकंदर असं काही असू शकतं का? आता तो लूक तो बँकेचा आणि आरबीआयचा, आम्हाला काय त्यामध्ये इंटिमेट काय नव्हतं. असं आहे. आम्हाला सकाळी मेसेज आला की बँक क्लोज होते, आम्ही इमिजिएटली जाऊ तिकडे आलो. आता तुम्ही बघता किती क्राऊड आहे, कोण कॉपरेट करत नाहीये. फक्त तो एक दुसरा एक माणूस आहे, तो बँक ऑफिस मधला आहे, बाई कोण नाहीये. भूषण, त्या बॅक काही महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. व्यक्तीशी संपर्क साधा, त्यांच्याशी बोला. महिला सुद्धा प्रश्न मांडतायत तिथं. अनेकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करा भूषण त्या ठिकाणी. नक्कीच लागवी. इथं क्राऊड जो आहे तो सध्या आपल्याला संपूर्ण गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला टेन्शन पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण हा साशंक आहे की आपला पैसा, आपला जो मेहनतीचा पैसा आहे तो आपल्याला परत मिळेल की नाही. एकंदर काही नागरिक आपल्यासोबत आहेत जे इथं बँकेत खाते त्यांचं आहे. तर काय सांगाल? काय नाही, मोदी जिंदाबाद, बाकी काय नाही. सगळे बँक बंद करा, सगळं काय बोलायचं ते समजत. तुमचा किती पैसा अडकला? तुम्हाला काही पूर्वकल्पना होती? अरे बंद कर, काय हे बंद कर. बँकवाल्यांचे हे ना निर्बंध वगैरे बरं. टीव्हीवरती पहिला दाखवा. अशा प्रकारे नागरिक जे आहेत ते काहीसा संताप देखील व्यक्त करत आहेत आणि कुठेतरी नाराजी जी आहे ती आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळते. काही महिला आपल्यासोबत आहेत. ताई काय सांगाल तुमचा किती पैसे अडकलेला आहे? काय सांगाल? ऐकू मी येईल आपल्या. फक्त एवढं सांगेन की सेव्हिंग अकाउंटचे जे पैसे आहेत ते कधी आणि कसे देणार ती आम्हाला सांगा. मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जे एफडी वाल्यांचे पैसे अडकलेत त्यांचं ते सांगा आम्हाला, काय जे आहे ते. बस एवढंच आमचं आहे. कारण फक्त आज लॉकर चालू आहे, एसबीआय आणि एफडी बंद केली आहेत. तर एसबीचे पैसे कसे देणार ते आम्हाला प्रोसेस सांगा. काय करायचंय तसं आम्ही येऊ आणि आमचे पैसे घेऊ. बस आम्हाला हेच बोलायचंय. मला आता काही बँकेकडून सूचना आता काही करण्यात आलीत का? तरी काही सूचना देत नाहीत. बोलते आम्हाला काही सगळं बंद केलंय ट्रान्झॅक्शन आणि कुठूनही काही घेऊ शकत नाही पैसे. मग त्याच्यासाठी आम्हाला फक्त बोलायचं की एसबी साठी काही तुमचं आहे ट्रान्झॅक्शन, कसे देणार आम्हाला पैसे आमचे ते आम्हाला दिवस सांगा. आम्ही त्या दिवशी येऊन आमचे पैसे घेऊ. बस एवढं. कब मिलेगा कब नहीं मिलेगा, खाली उतना डिटेल दे दो हम लोग का, क्यों इधर भीड़ मचाएंगे. और जो एफडी का है वो भी हम लोगों को कभी पैसा मिलेगा वो भी तो पता चलना चाहिए. तर नागरिकांचा पैसा आहे, तुमच्या कष्टाचा पैसा आहे, मात्र तो घ्यायला सुद्धा तुम्हाला मज्जाव केला जातोय. कुठेतरी बँकेचं चुकतंय. प्रोसेस जी काय आहे प्रोसेस ती तरी सांगा. आम्ही आमच्या घरी जाऊ. आम्हाला इथे काही आम्हाला राडा करायला आम्ही उभे राहिले नाही आहोत. तर जेवढ्या लोकांचे पैसे आहेत एसबीचे ते आम्हाला द्या. बस आम्हाला एवढंच सांगायचंय. कारण आम्हाला पण टाइम नाहीये तेवढं की तुम्ही सांगा आम्हाला. फक्त लॉकर चालू केलेत त्याच्यासाठी एसबी मध्ये काय तुम्ही करू शकता. एसबीआय लोकांचे पैसे आहेत अडकलेत ते लोक कसे घेऊ शकता ते आम्हाला सांगा फक्त. अशा प्रकारे इथे मोठा आपल्याला पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. एकंदर जशी जशी गर्दी वाढत आहे, जशी जशी बातमी पसरत आहे, तशी तशी गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. आणि नागरिकांचा जो गोंधळ आहे तो आपल्याला काहीसा वाढताना पाहायला मिळत आहे. काही नागरिक जे आहेत ते त्यांचं लॉकर इथं आहे, त्या लॉकरमधून फक्त विड्रॉची परवानगी आहे. मात्र जे खाते आहेत, जे बँकेची खाती असतात ती खाती आहेत, त्यामधून कोणत्याही प्रकारची विड्रॉ जी आहे ती आज होत नाहीये. आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचा पैसा जो आहे भूषण, मला ती नोटीस वाचून दाखवा. काय ती नोटीस लिहिली आहे, तो काय फलक लिहिलाय. भूषण, तिथं नोटीस लिहिलेली आहे, तो फलक काय लिहिलाय, काय त्या नोटीसवर म्हणणं आहे ते दाखवा आम्हाला.
नक्कीच लागवी. एकंदर कुठेतरी बँकेवर निर्बंध आलेले आहेत आरबीआयकडनं. त्या आरबीआयकडनं जी नियमावली आहे ती काहीशी कठोर केलेली आहे, निर्बंध लावलेले आहेत आणि एकंदर नागरिकांना कोणत्याही प्रकारचं विड्रॉ जे आहे ते आपल्याला करता येणार नाही आणि साधारण 3 महिन्यांनी नागरिकांचा जो पैसा आहे तो पैसा विड्रॉ करता येईल अशा प्रकारे देखील बँकेकडनं काहीशी माहिती त्यांना देण्यात येत आहे. आणि एकंदर जो फक्त जे लॉकर आहे ते लॉकर सुद्धा फक्त आज विड्रॉ करता येतील अशा प्रकारे माहिती मिळत आहे नागरिकांना. त्यामुळे कुठेतरी जे खातेधारक आहेत त्यांचा पैसा जो आहे भूषण, तो या अडकलेला आहे आणि महिलांचं काय साधारण 3 म्हणणं आहे? महिन्यांनी या त्यांच्या विड्रॉची महिलांचं परवानगी काय त्यांना मिळत आहे. म्हणणं आहे? त्यामुळे कुठेतरी गोंधळलेल्या मनस्थितीत या महिला दिसत आहेत. बूम समोर करा, काय त्यांचं म्हणणं आहे या महिलांचं? नक्कीच लागवी. इथं गर्दी जी आहे ती वाढत आहे त्यामुळे कुठेतरी पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात केलेला आहे. ताई काय सांगाल? ताई काय सांगाल? एकंदर तुमचा किती पैसा अडकला आहे बँक? काय करणार, 2 तास उभे आहे आम्ही लोक, तर टोकनच देत नाही. तुम्हाला बँकेकडनं काही कल्पना दिली होती? मेरा भी पैसा है, 50,000 फीस करी हूँ मैं, राड रेवाव करके पाके छिप रखी थी अपने दिन के लिए, क्या होएगा, नहीं मिलेगा. बैंक ने कुछ कहा आपको? बैंक ने कुछ जानकारी दी आपको? एक बैंक सुन के आ गई. हाँ, मेरा बैंक नहीं खुला है, मेरा पति मरा ना तो मैं अपना उनका कटवा कर, मैं दोनों जन का था, उनका साइड करके मैं अपने करके अपने नाम का 1 साल के लिए फीस करी हूँ. कितने समय से आप यहाँ पे खड़े हो? कितने समय से खड़े हो यहाँ पे? अभी सुन के अभी आई, मुझको नहीं पता था. तर काही महिला ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पोलिसांची वाद घालताना पाहायला मिळतात आणि एकंदर बँकेत आज जाण्याची परवानगी ते मागत आहेत आणि कुठेतरी पोलिसांनी मज्जाव केलेला आहे. त्या महिलांना कुठेतरी बँकेत येण्यापासून मज्जाव केलेला आहे. त्यांना बँकेत येण्याची परवानगी नाहीये, त्यामुळे कुठेतरी तणाव जो आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. आणि एकंदर काही महिला आहेत त्यांची आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं काय म्हणणं आहे आणि एकंदर त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मात्र काही नागरिकांना, काही धारकांना, काही खातेधारकांना इथं आज सोडलेलं आहे. त्यांची विनंती ऐकून पोलिसांनी सोडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांचा विड्रॉचा मार्ग मोकळा होतो का हे देखील पाहणं मत असेल. मात्र सध्या तणावाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला उद्भवलेली पाहायला मिळत आहे. लागवी. भूषण, या खातेदारांना जे आज सोडलं जात आहे त्यांचे त्या ठिकाणी काही लॉकर आहेत का, म्हणजे सोनं काही गहाण ठेवण्यात आलेलं आहे का, ते घेण्यासाठी काही बँकेत लॉकर जे असतात सोनं ठेवण्याच्या दृष्टीनं ते घेण्यासाठी म्हणून असलेले हे ग्राहक आहेत की विड्रॉ करण्याकरता, पैसे विड्रॉ करण्याकरता ग्राहकांना या ठिकाणी आत घेतलं जात आहे? कशा करता खातेदारांना आत घेतलं जात आहे? खातेदारांना विचारा तुम्ही त्या ठिकाणी काय सांगणं आहे त्यांचं. टोकन क्रमांक जो दिला जातोय त्या म्हणतायत 2 तास उभी आहे मी, मला टोकन दिलं जात नाहीये. हे टोकन कशा करता त्यांना हवंय? विड्रॉ करण्याकरता हवंय की नेमकं काय घडतंय बँकेच्या आतमध्ये आता? नक्कीच लागवी. फक्त लॉकर विड्रॉसाठी आज परवानगी आहे, त्यामुळे जे लॉकर धारक आहेत ते सध्या आपल्याला आज जाताना पाहायला मिळत आहेत. आणि काही महिलांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांचे खाते आहेत, सेव्हिंग्स खाते म्हणा, बचत खाते म्हणा, त्याचे जे नागरिक आहेत ते सध्या आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मात्र बचत खात्यामधून विड्रॉची कोणतीही परवानगी आज नाहीये. त्यांना साधारण 3 महिन्यांनी इथं विड्रॉ करण्यासाठी त्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही महिलांना आत सोडलेलं आहे. ताई काय सांगाल? काही महिलांना आतमध्ये सोडलेलं, तुम्ही मात्र बाहेर उभे आहात, काय सांगाल? एक ही टोकन लिया, इसके लिए नहीं जाने दिया. वो किस लिए टोकन दिया गया, मतलब विड्रॉ के लिए दिया कि लॉकर विड्रॉ के लिए? लॉकर के लिए. पर सेविंग अकाउंट जो है उस पर विड्रॉ अभी तक नहीं दिया गया. वो नहीं पता है. तर अशा प्रकारे पोलिसांसोबत काहीशा नागरिक जे आहेत ते आपल्याला वाद घालताना पाहायला मिळत आहेत. आणि फक्त लॉकर विड्रॉची परवानगी आहे, मात्र बचत खाते असतात, सेव्हिंग खाते असतात किंवा करंट अकाउंट असतात त्याची मात्र कोणत्याही प्रकारची विड्रॉ जी आहे ती आज त्यांना परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे साधारण 3 महिन्यानंतर त्यांची विड्रॉ करण्याची जी सूचना आहे ती सध्या बँकेकडे केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा संताप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक, जशी जशी बातमी मी पसरेल तशा प्रकारे नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आणि इथं जी संपूर्ण परिसर आहे तो सध्या आपल्याला पोलीस छावणीचं स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे. नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. आणि नागरिकांचा संताप वाढत खातेदार या असताना ठिकाणी अतिशय चिंतेत आहेत. जसं त्या महिला सुद्धा म्हणाल्या की 50,000 रुपये त्यांचे खात्यात. बूम, पुढे करा, काय संवाद साधला जातोय? नक्कीच. आता काय सांगा, तुमचा किती पैसा अडकला? 10 ते 15 लाख. बँकेकडनं काही सूचना केली होती का तुम्हाला या संदर्भात? नाही, काय आरबीआयचा काही नोटीस नाही, काय पण नाही आला. ही संपूर्ण सेव्हिंग अकाउंट होतं की तुमचं करंट अकाउंट होतं की लॉकर होतं? लॉकर, सेव्हिंग अकाउंट आणि एफडी. सध्या काय परवानगी दिली? विड्रॉची कोणती परवानगी दिली सध्या? काय सध्या विड्रॉ करायला कोणती परवानगी दिली तुम्हाला? काय नाही.
अगदी भूषण, आपण पाहतोय या ठिकाणी खातेदार संभ्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठलीही पूर्वकल्पना न देता बँकेवर निर्बंध आणण्यात आलेले आहेत. धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.